जगाच्या नकाशावर शिवरायांचे किल्ले येणार आहेत, यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। हा शिवप्रेमींचा विजय असल्याचंही फडणवीस म्हणाले। रायगडसह राज्यातील 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांनी आनंद व्यक्त केलाय। मात्र रायगड संवर्धन कामाला वेग नसल्यानं त्यांनी खंतही व्यक्त केली। ज्या पद्धतीने राज्य सरकार रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देते, त्या तुलनेमध्ये संवर्धन कामाला वेग दिसत नाही। या संदर्भात राज्य आणि केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं। मनसे नेते बाळा दानगावकर यांनी सरकारचं अभिनंदन केले। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये वारसा यादीमध्ये समावेश झाल्याप्रकरणी त्यांनी अभिनंदन केले। यामुळे शिवरायांची महती आपण जगापुढे मांडू शकतो असंही ते म्हणाले। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये समावेश झालाय आणि यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईतील शिवाजी पार्क इथं भाजपनेही ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील हे पायउतार झालेले आहेत। जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। सत्तेसाठी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केले। 15 जुलैला पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष जाहीर होणार अशी माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार हे मला तुमच्याकडून कळतंय। शरद पवार हे विश्वासात घेत बैठक घेऊन निर्णय घेत असतात असं आव्हाडांनी म्हटलंय। ठाकरे बंधू स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तसंच हिंदी मराठीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत अशी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी केली। मला शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील, कारण मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आहे असंही नवनीत राणा यांनी म्हटलंय। मनसेचा इगतपुरी 3 दिवसीय शिबिर पार पडणार आहे। 14, 15 आणि 16 जुलैला हे शिबिर होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। चंद्रपुरातील बल्लार शहर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे। मुनगंटीवारांनी रेल्वे स्थानकावर स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली होती आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत संबंधित अधिकाऱ्यांना स्वतंत्र जीआरपी पोलीस ठाणे करण्याच्या सूचना दिल्या। वादात सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांना पदावरून हटवण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। यासाठी केंद्र सरकार संसदेमध्ये ठराव मांडणार असून त्यासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं काम सुरू आहे। 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात वर्मांना हटवण्याचा ठराव आणला जाईल असं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलंय। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। रात्री कढी आणि भात खाल्ल्यानं अचानक मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या स्थिर आहे। नवी मुंबई मनपाच्या वतीनं ज्वेल ऑफ नवी मुंबई इथं गौतम बुद्ध यांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या पुतळ्याचं बांधकाम करण्यात आलं असून वनमंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। कोल्हापुरी चप्पलबाबत प्राडानं आणखी एक सकारात्मक पाऊल टाकलंय। प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरामध्ये येऊन चप्पल बनवणाऱ्या कामगारांशी संवाद साधणार आहे। 16, 17 आणि 18 जुलैला प्राडाचं शिष्टमंडळ महाराष्ट्रामध्ये येणार आहे। मुंबईत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासोबतच्या बैठकीनंतर हे शिष्टमंडळ कोल्हापुरामध्ये येणार आहे। कोल्हापुरी चप्पल बरोबर इतर वस्तू या जागतिक पातळीवर नेण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तिकारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये गणेशोत्सव काळातील नियमांवर चर्चा करण्यात आली आहे। तसंच काही अटी शर्तींसह पीओपीच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे। घरात काळविटाचं शिंग आढळल्यानं एकाला अटक करण्यात आली आहे। जालन्यातील अंबड पोलिसांनी दादासाहेब दिवटे या आरोपीला अटक केली आहे। आरोपीनं घरात काळविटाची शिंग ठेवली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला। पोलिसांनी बनावट देशी विदेशी दारूचे 41 बॉक्स जप्त केलेत। उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे।
अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून आंदोलन करण्यात आलं। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी असं म्हणत समितीकडून थेट कृष्णा नदीला साकडं घालण्यात आले। यावेळी कृष्णा नदीचं पूजन करत अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। सर्व गावांमध्ये स्वच्छतेचं सातत्य टिकवण्यासाठी सूचना देण्यात आल्यात। यासाठी 1000 गुणांची तयारी करण्यात आली आहे। येत्या 15 ऑगस्ट पर्यंत 1123 पैकी 35 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे। सार्वजनिक स्वच्छतेसाठी नाशिक महानगरपालिकेनं कंबर कसली आहे। सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाकडून माजी सैनिकांची 12 पथकं तैनात केली जाणार आहेत। या पथकांकडून शहरामध्ये अस्वच्छता करणाऱ्यांना 150 ते 25,000 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा करणं, जाळणं, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणं, राडारोडा टाकणं असे प्रकार केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नाशिकमधील वारकऱ्यांची जमीन एका भूमाफियानं परस्पर बळकावली आहे। 700 वारकऱ्यांनी देणगी देऊन पंढरपुरात 20 गुंठे जमीन खरेदी केली होती। मात्र त्यांच्या संमतीपत्राचा फायदा घेऊन वकिलाच्या मदतीनं भूमाफियानं ही जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली आहे। हा भूमाफिया माजी सरपंच आहे। ही जागा परत मिळावी अशी मागणी या वारकऱ्यांकडून केली जाते। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम तत्काळ सुरू करावं या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमधील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शालेय विद्यार्थिनींनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला। भिवंडी पडघा टोल नाका विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 17 जुलै रोजी मोर्चाची हाक दिलेली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे। मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत। महामार्ग भिवंडी ते कसारा सुस्थितीत मध्ये होत नाहीये। तोपर्यंत टोल आकारणी बंद करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सांगलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल बदनामीकारक विधान केल्यानं पडळकर समर्थकांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी पुन्हा बदनामीकारक विधान केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आला। नाशिकमध्ये विराट आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आदिवासी विकास विभागाच्या समोर रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 1767 पदांच्या बाह्य स्त्रोतद्वारे होणाऱ्या भरतीचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात येते। लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिला। नाशिकमधील रस्त्यांची चाळण झाली आहे। जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। या खड्ड्यांविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलं। मनसैनिकांनी रस्त्यांवरील या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय। खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला।